श्री स्वामी समर्थ. अमावस्येला करावयाची विशेष सेवा कोणती आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. दुसरा, घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतार करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून त्यासोबतच पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ टाकून हळद व लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर, फिनेल पण चालेल, घर स्वच्छ पुसून घ्यावे. 6. हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त 11 वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनाच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी. 8. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना आसोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे. अमावस्येला आसोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ 1 माळ जप करावा. श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र 1 माळी जप करावा. शाबरी मंत्र 1 माळी जप करावा. नवनाथ मंत्र 11 वेळा म्हणावा. कालभैरवाष्टक 11 वेळा म्हणावा. वल्गासुक्त 11 वेळा करावे. गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडी सहित बांधावे. जर अगोदरचे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. आसोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधीकधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन एक कोहळा किंवा आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. हिरण्यदान म्हणजेच ज्यांचे वडील नाही त्यांनीच करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30च्या दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान करावे. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावे. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा व अमावस्याला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करावा. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये, म्हणजेच दुसऱ्याच्याच घरचं अन्न जेवू नये. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आज अमावस्येला करावयाची विशेष सेवा सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.